मित्रांनो, माझं नाव प्रकाश. पण माझ्या जीवनात खूप अंधार आहे. नवीन वर्ष चालू झालेलं आहे. प्रत्येकाने काही ना काही निश्चय केलाच असणार आहे. मी पण एक निश्चय केला आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं आहे की जी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुम्ही नक्की कराल. कारण तीच गोष्ट तुम्हाला वर घेऊन जाते. वर म्हणजे ढगात नाही, मोठ्या पोझिशनवर घेऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला दोन गोष्टी भेटतील. एक तर आनंद तर भेटेलच, त्याचबरोबर तुम्हाला लोकं ओळखली जातील. ओके, तर तुम्ही ते नक्की करा. हां, तर नवीन वर्षामध्ये मी एक निश्चय केला आहे, यूट्यूब चॅनल ओपन करावा, रोज एक ब्लॉग टाकावा आणि फेमस व्हावा. आता हा माझा निश्चय चुकीचं काय बरोबर आहे मला नाही माहिती, बट आपण करावं म्हटलं एकदा ट्राय. तर मी अशा पद्धतीने अकाउंट ओपन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवर 0 सबस्क्रायबर आहेत. आता 0 सबस्क्रायबर आता कधी वाढतील, किती वाढतील, आय डोंट नो. बट मी ओपन केलेलं आहे. मी विचार केला होता की यार यूट्यूब चॅनल ओपन करावा, एखाद्या सब्जेक्टवर किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टवर बोलावं किंवा ब्लॉग टाकावा. पण इथं तर बघितलं तर आले तर स्पर्धाची म्हणजे चांगली लागून गेली. जसे एक्झाम जसे शैक्षणिक स्पर्धा आहेत, तशा इथं बी स्पर्धा आहेत. अरे कोण तर शिवाय देऊन फेमस होतं आहे, तर कोण शिवाय ऐकून फेमस होते, कोण चालून फेमस होते, कोण मोकं होऊन फेमस होते, कोण आंधळ होऊन फेमस होते, कोण मारून फेमस होते, कोण मार खाऊन फेमस होते, कोण फिरून फेमस होते, कोणाची व्हिडिओ कॉपी करून फेमस होते, कोण कॉपी करून त्याच्यावर बोलून फेमस होते. आयला काय सगळं तिच्या आयला धिंगाणा लागला इकडे. तर कसं काय करावं मला समजा ना यार. आयला अकाउंट ओपन करून मी झाले किती 12-13 दिवस झाले. अजून ते विचारच करतो आहे मी कशावर ब्लॉग बनावं. त्याला माझं अकाउंट नावानेच चालू आहे, प्रकाश सांडोर. कोणी काहीतरी नाव सुचवा तुम्हीच यार. काहीतरी कॉमेडी असेल तर कमेंट करून सांगा, करून टाकतो चेंज. एवढी हेल्प करा. आणि गाईज, हां, तुम्हाला जर फेमस व्हायचं आहे सोशल मीडियावर, तर तुमच्याकडे टॅलेंट असणं फार महत्त्वाचं आहे. टॅलेंट नसेल तर म्हणजे एडिटिंग, फोटोग्राफी किंवा ॲक्टिंग ह्या गोष्टी तर नक्की आल्या पाहिजे. आणि तरी पण तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी नसतील आणि तरी पण तुम्हाला फेमस व्हायचं आहे, तर होऊ शकता ना गाईज. फक्त 3 गोष्टी तुम्ही इग्नोर केल्या पाहिजेत. कोणत्या? लाज, लज्जा, शरम. पाडू तुम्ही एका दिवसात फेमस व्हाल. फॉर एक्झाम्पल, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, प्लीज गाइस, देखो ना. असे डायलॉग म्हणून लोक फेमस होतात. कांदा ले लो, बटाटा ले लो, सुबह से ना दिखा एक कांदा, ना दिखा आलू, कांदा ले लो. काय बाबा, अरे कोणतं तिकडं जाऊ दे आता, काय बोलायचं, आपल्याकडे टाईम कमी आहे. तर असेच मी व्हिडिओ टाकत राहील. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आवडला नसेल तरी पण करून टाका मित्र म्हणून. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओला, ब्लॉगला. बाय.